रासायनिक संयुगांच्या नियमांची पडताळणी. तर या ठिकाणी हा जो प्रयोग दिलेला आहे, साहित्य शंकुपात्र, परीक्षणळ्या, तराजू इत्यादी, रसायने कॅल्शियम क्लोराईड, सोडियम सल्फेट, कॅल्शियम ऑक्साईड, पाणी इत्यादी. आता कृती फर्स्ट. एका मोठ्या शंकुपात्रात 56 ग्रॅम कॅल्शियम ऑक्साईड घ्या व त्यात 18 ग्रॅम पाणी टाका. काय होते ते पहा. तयार झालेल्या पदार्थाचे वस्तुमान मोजा आणि काय साधर्म्य दिसते ते अनुमान लिहा. तर या ठिकाणी आपल्याला कॅल्शियम ऑक्साईड घ्यायचे 56 ग्रॅम आणि 18 ग्रॅम त्यामध्ये पाणी टाकायचे. तर कॅल्शियम ऑक्साईड आणि पाणी ज्यावेळेस ते दोघे एकमेकांमध्ये मिक्सअप होतात त्यावेळेस त्यापासून जो नवीन संयुग तयार होतो तो म्हणजे कॅल्शियम हायड्रॉक्साईड. तर हे दोन्ही पदार्थ एकमेकांमध्ये मिक्स करण्या अगोदरचं वस्तुमान आणि त्यानंतर कॅल्शियम हायड्रॉक्साईड तयार झाल्यानंतरचं वस्तुमान आपल्याला मोजायचे. त्यानंतर कृती सेकंड. कॅल्शियम क्लोराईडचे द्रावण शंकुपात्रात घ्या व सोडियम सल्फाईडचे द्रावण परीक्षणळीत घ्या. परीक्षणळीला दोरा बांधून काळजीपूर्वक ती शंकुपात्रात सोडा. रबरी बूच लावून शंकुपात्र हवा बंद करा. शंकुपात्राचे तराजूच्या साह्याने वजन करा. आता शंकुपात्र तिरके करून परीक्षणळीतील द्रावण शंकुपात्रातील द्रावणात ओता. आता पुन्हा शंकुपात्राचे वजन करा. तुम्हाला कोणते बदल आढळले? वजनामध्ये काही बदल झाला का? तर विद्यार्थ्यांनो, या कृतीसाठी ही आकृती आपल्याला दिलेली आहे. तर या ठिकाणी हा शंकुपात्र घेतला. या शंकुपात्रामध्ये आपण सोडियम सल्फेटचे द्रावण टाकलेलं आहे आणि परीक्षणळीमध्ये कॅल्शियम क्लोराईडचे द्रावण आहे. तर कॅल्शियम क्लोराईडचे द्रावण परीक्षणळीमध्ये आणि शंकुपात्रामध्ये सोडियम सल्फेटचे द्रावण. या ठिकाणी शंकुपात्र हा हवाबंद ठेवलेला आहे. या दोन्हीही द्रावणांचं आपण सगळ्यात पहिले वस्तुमान मोजमाप केलं. या ठिकाणी आपल्याला तराजूवरती दिसते की 300.23 ग्रॅम एवढं या पदार्थांचं, या संयुगांचं वस्तुमान आहे अभिक्रियेपूर्वी. आता या ठिकाणी आपल्याला शंकुपात्र थोडा तिरका करायचा आहे जेणेकरून या परीक्षणळीतील कॅल्शियम क्लोराईडचे द्रावण या सोडियम सल्फेटच्या द्रावणामध्ये मिक्सअप होईल. तर ज्यावेळेस कॅल्शियम क्लोराईड CaCl2चं द्रावण सोडियम सल्फेट Na2SO4 सोबत ज्यावेळेस मिक्सअप होते त्यापासनं काय तयार होतं, तर दुहेरी विस्थापन अभिक्रिया ही कॅल्शियम सल्फेट आणि सोडियम क्लोराईड तयार होते. या ठिकाणी सोडियम क्लोराईडच्या द्रावणामध्ये कॅल्शियम सल्फेटचा अवक्षेप तयार होतो. या ठिकाणी दिसतोय आपला पांढरा अवक्षेप तयार झाला. आता या ठिकाणी रासायनिक अभिक्रिया कंप्लीट झालेली आहे. सोडियम क्लोराईडच्या द्रावणामध्ये कॅल्शियम सल्फेटचा अवक्षेप आपल्याला मिळालेला आहे. आता या द्रावणाचा आणि या अवक्षेपाचा, या दोघांचंही आपल्याला वस्तुमान मोजून घ्यायचे. तर या ठिकाणी तराजूमध्ये आपल्याला 300.23 ग्रॅम एवढं वस्तुमान दिसतं. म्हणजे रासायनिक अभिक्रियेपूर्वी अभिकारकांचं वस्तुमान आणि रासायनिक अभिक्रियेनंतर तयार झालेल्या उत्पादिताचं वस्तुमान सारखंच असलेलं आपल्याला दिसून येतं. तर यावरनं द्रव्य अक्षयतेचा नियम. वरील कृतीमध्ये मूळ द्रव्याचे वजन व रासायनिक बदलाने तयार झालेल्या द्रव्याचे वजन सारखेच भरते. तर जी वरती जी कृती केली आपण त्या ठिकाणी मूळ द्रव्याचे वजन म्हणजे जे अभिकारके रासायनिक अभिक्रियांमध्ये भाग घेणार होते त्या मूळ द्रव्यांचं वजन आणि रासायनिक बदलानंतर जे नवीन द्रव्य तयार झालेलं आहे त्याचं वजन सारखेच असलेलं आपल्याला दिसून येते. 1785 आंतवान लॅव्होझिये या फ्रेंच शास्त्रज्ञाने संशोधनातून असा निष्कर्ष काढला की रासायनिक अभिक्रिया होत असताना द्रव्याच्या वजनात वाढ किंवा घट होत नाही. रासायनिक अभिक्रियेतील अभिक्रियाकारकांचे म्हणजेच रिॲक्टंट्स एकूण वजन व रासायनिक अभिक्रियेतून निर्माण होणाऱ्या उत्पादितांचे प्रोडक्ट्सचे एकूण वजन सारखेच असते. तर आंतवान लॅव्होझिये या फ्रेंच रसायनशास्त्रज्ञाने द्रव्याक्षयतेचा नियम सांगताना म्हटलेले आहे की अभिक्रियाकारकांचे एकूण वजन, रासायनिक अभिक्रियेमध्ये जी अभिक्रियाकारके जे पदार्थ भाग घेतात त्यांचे एकूण वजन आणि रासायनिक अभिक्रिया झाल्यानंतर जो नवीन पदार्थ तयार होतो म्हणजेच उत्पादिते तयार होतात त्यांचे एकूण वजन हे सारखेच असते. यालाच द्रव्य अक्षयतेचा नियम असे म्हणतात.